नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. यंदाच्या जनकवी पी सावाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर अभिनेत्री लीना भागवत यांना गंगाजमुना पुरस्कार रविवार 23 फेब्रुवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार सोहा. उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले. राज्याच्या मुख्यमंत्री झालो यात ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. एकनाथ शिंदे. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मी राज्याच्या मुख्यमंत्री झालो यात ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. एकनाथ शिंदे. महाराष्ट्रात आणि देशात कुठेही गेलो तर किसन नगर मध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद घरातला आहे. एकनाथ शिंदे यांना तुम्ही लहानपणापासून पाहिलं. शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे किसन नगर भारतीय आणि ठाणेकरांचे खूप मोठे योगदान आहे. 2.5 वर्षाच्या काळात पायाला भिंगरी लावून काम केलं, रात्रंदिवस केलं, पण ते त्यांचे 97 जागा लढले, फक्त 20 जागा जिंकले. समोरच्यांवर मी वाईट बोलू इच्छित नाही, पण त्यांच्या शिव्याशाप देणं सुरूच आहे. आता तरी तुम्ही सुद्धा आमच्याकडे आले तर तुम्ही शिव्याशाप देतात. ते तुमच्याकडून आमच्याकडे का आले त्याचा तुम्ही विचार करणार की नाही. विधानसभेत भाषण करताना बघा तुम्ही आरोप केले, त्याच्यावर मी तुम्हाला आरोप आणि उत्तर नाही दिलं. मी आरोपाला काम आणि उत्तर दिलं, म्हणून मला जनतेने साथ दिली. काल पण काय बोलले, रोज काही ना काही बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मला देखील हे शिव्या देतात. एवढ्या किलो शिव्या दिल्या, त्याच वजन केलं तर किती होईल ते माहित नाही. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचं कॉमन मॅन. आता डीसीएम झालो. आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन. डॉक्टर नसताना मी मोठे मोठे ऑपरेशन केले, भूल न देताना केले. मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढेच सांगतो. आपलं काम चालू रखने का विधानसभेचा पिक्चर सुप्रहिट झाला. आनंद दिघे साहेबांचा देखील पिक्चर सुप्रहिट झाला. आता तिसरा सिनेमा देखील काढायचा आहे, त्याचं नाव आता मला माहित नाही, तो पण सुप्रहिट होणार. बघा, किसन नगर मध्ये सगळ्या धोकादायक इमारतीचा विषय होता. सगळे बोलायचे हे चुनावी जुमला आहे, क्लस्टर वगैरे काय होणार नाही. मला अभिमान आणि समाधान आहे. तिथेच बाजूला क्लस्टरची इमारत होते. विविध ठिकाणी कशाचं काम सुरू झालेलं आहे. ठाणेकर यांना ज्या दिवशी हक्काचे घर देईल, किल्ली देईल, तेव्हा तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल. माझं स्वप्न आहे कॉमन मॅन मोठ्या टॉवरमध्ये राहायला जाईल. हेच माझं स्वप्न आहे. तोडणारा माणूस नाही, जोडणारा माणूस आहे. आणि एवढी घर बांधू सर्वसामान्य माणूस, पोलीस, गिरणी कामगार, स्टुडंट हॉस्टेल, वर्किंग महिला, पत्रकार तसेच लोकांना परवडणारे घर बांधू सगळ्यांचा विचार केलेला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट एशिया खंडातला नंबर 1 चा प्रकल्प आहे. कोणी केला नाही. वेळेवर घर देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. ठाणे हे पॉल्युशन फ्री आहे. विषय बघितलं तर डोंगर आणि पुढे समुद्र, वातावरण, निसर्ग. तुम्ही लकी आहात, तुम्ही ठाण्यामध्ये राहतात. मी लकी आहे, मी ठाण्यात राहतो. तुम्ही माझे परिवार आहात.
पद येतात पद जातात, पुन्हा येतात पद. सत्ता जाते, सत्ता पुन्हा येते. नाव गेलं तर परत येत नाही असं बाळासाहेब सांगायचे. 2.50 कोटी बहिणीचा लाडका भाऊ अशी माझी ओळख मिळाली, हे सगळ्या पदापेक्षा मोठ आहे. आशा भोसले यांनी किस्सा सांगितला. आशाची बहीण लता दीदी. चला ठीक आहे. माझं थोडं लोड कमी होतंय तुमच्या आशीर्वादाने. एकनाथ शिंदे. जोपर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत माझ्या तमाम लाडक्या बहिणीच्या आणि लाडका भावांचा अधिकार आहे शेवटपर्यंत. शेवटच्या थेंबापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला. काय शिंदेजी कुठे आहात? म्हणालो इथेच आहे. काय करतायत? आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या. अमित शाह, उपराष्ट्रपती, गव्हर्नर सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाही, पण त्यांनी एकनाथ शिंदे यांना आठवण ठेवून. तुमची साथ तर आहेच. मैं भी तुम्हारे साथ हूं. हे नातं निवडणुकी पुरत नाही, हे परमनंट आहे. एकनाथ शिंदे कभी झुकता नहीं, झुकाया सबको. म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता. मला हलक्यात घेऊ नका. शब्दाला पक्का माणूस आहे. शब्द दिला तर मागे फिरत नाही. कुठला तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे, एक बार कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता. हे माझा आहे. हे वॉन्टेड पिक्चर मधला डायलॉग आहे. जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील आता. आम्हाला काय करायचं फोडाफोडी, आणि एकनाथ शिंदे फोडाफोडी बिलकुल करत नाही. आपोआप लोकं येत आहे. शोले मधला डायलॉग आहे ना, आधे उधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघितलं तर कोण नाही. असं कसं होतंय काय? उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले. आवक कमी झाल्याने दरवाढ. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लिंबाचे दर गगनाला. पंढरपूरच्या बाजारात 3 ते 4 दिवसापासून लिंबाची आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत. एरवी किरकोळ बाजारात 2 रुपयाला मिळणारा लिंबू आता भाव 7 ते 10 रुपयाला एक झाला आहे. उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले. आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. भाव वडिलोपार्जित संपत्तीत काही एक हिस्सा देत नसल्याने सख्या भावाने केला भावावर प्राणघातक हल्ला. दिवसाढव्या कल्याणमधील लक्ष्मी मार्केटमध्ये वारकू माडवी या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ला करणारा डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घालून होता. हातात कोयत्याने तो बारकू मडवी याच्यावर एकामागे एक वार करीत होता. बारकू मेला असल्याचे समजून आरोपी पळून गेला. मात्र बारकू हे वाचले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणामध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बारकू मडवी यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा सख्खा भाऊ कृष्णा मडवी आहे. वडिलोपार्जित संपत्तीत बारकू हा कृष्णाला हिस्सा देत नसल्याच्या रागातून कृष्णा याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचा ढीग साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे स्थानकाबाहेर उभे असलेल्या रिक्षा चालकांना त्रास होत असून अनेक जण आजारी पडत असल्याची तक्रार आहे. लाखो प्रवासी या स्थानकावरून दररोज प्रवास करतात.
मात्र स्मार्ट सिटीच्या नावाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्यांना अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक हा मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा दळणवळण केंद्र आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. मात्र या स्टेशनच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचा ढीग साचला असून दुर्गंधीमुळे प्रवासी आणि स्थानकाबाहेर काम करणाऱ्या रिक्षा चालकांचे हाल होत आहेत. स्थानक परिसरात अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग वाढल्याने रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत. सततच्या दुर्गंधीमुळे अनेक रिक्षा चालकांना श्वसनासंबंधी आजार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर लाखो प्रवासी या स्थानकावरून दररोज प्रवास करतात. मात्र स्मार्ट सिटीच्या नावाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्यांनाही अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून स्थानिक रिक्षा चालक संघटनांनी आणि प्रवाशांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने योग्य त्या स्वच्छता मोहिमा राबवून परिसर स्वच्छ करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जनकवी पी सावाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना जाहीर झाला आहे. रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4:30 वा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी सावाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांना विनामूल्य प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे. सन 2024चा जनकवी पी सावाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना देण्यात येणार असून ₹75,000 सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना देण्यात येणार असून त्याचे स्वरूप ₹51,000 सन्मानचिन्ह असे आहे. त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका निकिता भागवत, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार अरुंधती भालेराव व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी ₹25,000 सन्मानचिन्ह असे या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास जनकवी पी सावाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच रसिकांसाठी जनकवी पी सावाराम यांच्या गाण्यांचा सावध हरिणी सावध ग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता.
ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. यंदाच्या जनकवी पी सावाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर अभिनेत्री लीना भागवत यांना गंगाजमुना पुरस्कार रविवार 23 फेब्रुवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार. सोहा उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले. राज्याच्या मुख्यमंत्री झालो यात ठाणेकरांचे मोठे योगदान आहे. एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.